आर्थिक विभागाने मागासवर्गीय विभागाचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणीकडे गेलेला आहे, त्यामुळे त्या विभागावर आणखी समस्या असं सांगितलं। आता मी हे तिसऱ्यांदा सांगतो आहे, केवळ जनतेने नाही माध्यमाने देखील समजून घेतलं पाहिजे की आपल्या बजेटच्या नॉर्म्समध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवाव्या लागतात। त्याची तरतूद ही त्या हेडखालीच करावी लागते आणि म्हणून अजितदादांनी बजेट मांडताना त्या हेडखाली ती तरतूद केली आणि आपल्या बजेटच्या भाषणात हे सांगितलं की आम्ही रेग्युलर तरतुदीपेक्षा किती जास्तीची तरतूद केलेली आहे आणि ती कशा करता वापरणार आहोत। आपण निधी वळवला किंवा म्हणतो दुसऱ्या कामाकरता एखादा निधी ठेवला असेल आणि तो तिसऱ्या कामावर जर खर्च केला तर त्याला वळवलं म्हणतो। बजेटमध्ये जर कायद्यानेच तुम्हाला त्या विभागाकरता किंवा त्या घटकाकरता जो पैसा खर्च होतो तो त्या घटकाच्या मंत्रालयात दाखवावा लागत असेल तर ते दाखवणं चूक नाही आणि तो खर्च करणं देखील चूक नाही। मला असं वाटतं पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी सांगतो, पैसा कुठेही वळवलेला नाही, त्या विभागातच तो पैसा दाखवणं हे बजेटचं कंपल्शन आहे, त्याप्रमाणे त्या बजेटमध्ये दाखवलेलं आहे आणि त्यातनं तो खर्च केलेला आहे। आम्ही देखील सर्वसामान्यांचं सरकार आणलं, लाडकी बहीण योजना आणली। आता विरोधक म्हणतात लाडकी बहीण योजनेवर आरोप प्रत्यारोप बंद होणार वगैरे सांगतायत, पण तटकरे साहेब इथं दोन्ही आमचे मंत्री आहेत, अनिकेत आहे, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, कधी बंद होणार नाही। ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार। प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं महायुती सरकार नाही। छोट्या मोठ्या कुरबुरी होत असतात ठीक, परंतु या ठिकाणी आमचा अजेंडा काय, मला काय मिळालं यापेक्षा समाजाला मी काय दिलं हे मानून आम्ही काम करतोय। सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही, परंतु सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये मात्र सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न आमचं सरकार केल्याशिवाय राहणार।